बैठकीपूर्वी दिल्लीमध्ये बॅनरबाजी दिसतेय। काँग्रेससह राहुल गांधींविरोधात ही बॅनरबाजी केली जाते। इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसमुळे बिघाडी होत असल्याचा देखील बॅनरवरती उल्लेख करण्यात आलाय। शरद पवार, ममता बॅनर्जी आणि केजरीवालांची जुनी विधानं लिहित बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर आज राजधानी नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक जी आहे ती पार पडते। दुपारी 12 वाजता ही बैठक पार पडणार आहे। मात्र बैठकीपूर्वी राजधानी नवी दिल्लीतील अनेक ठिकाणी बॅनरबाजीचं चित्र जे आहे ते बघायला मिळतं आणि ही बॅनरबाजी काँग्रेसच्या विरोधामध्ये असल्याचं चित्र आपल्याला खरं तर बघायला मिळतंय। ही मी जे दृश्य दाखवतोय ते दृश्य दिल्लीतील संसद भवनाच्या अगदी समोर रेल भवनच्या परिसरामध्ये असलेला हे बॅनर आहे आणि या बॅनरवरती आपण बघू शकतो की राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये शरद पवार यांनी जे काही एक विधान केलेलं होतं त्यांच्याबाबत त्या विधानाचा आशय या बॅनरवरती लिहिलेला आहे। राहुल गांधी में कंसिस्टन्सी की कमी है असं एकदा शरद पवार म्हणाले होते पत्रकार परिषदेमध्ये। ते विधान जे आहे ते शरद पवार यांच्या नावाने लिहिलेलं आहे आणि ते पूर्ण विधान बॅनरवरती छापून शरद पवार आणि राहुल गांधी यांचा फोटो या बॅनरवरती लावलेला आहे। इंडिया अलायन्सचे सगळे नेते आपापसामध्ये लढतात, ते एक आपापसामध्ये लढत असताना ते सोबत एकत्र काय पद्धतीने येतील अशा पद्धतीचा आशय खरं तर या बॅनरवरती लिहिल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। आणि यानंतर